इथे आमचं डायनिंग टेबल आहे. तर याच्यामध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट होती की डायनिंग टेबलसाठी त्यांना पूर्ण स्पेस म्हणजे हे नाही करायचे, ऑक्युपाय नाही करायचे. हा डायनिंग टेबल आहे. याच्यावरती एक 2 ते 3 जण आरामात बसू शकतात. तर या पद्धतीने केलंय. तर या मास्टर बेडरूम मध्ये इकडे आम्ही बेड घेतलेला आहे. या साईडला तुम्ही बघितलं तर इकडे स्टडी टेबल आहे. बिल्डरने वॉकिंग वॉर्डरोब साठी एक जागा दिली होती. तर ती स्पेस आहे इथे. मग या डोअरच्या मागे इकडे वॉर्डरोब केलंय आम्ही. या वॉर्डरोबच्या आतमध्ये तुम्ही सेक्शन्स बघू शकता. स्लायडिंग आहे. याच्यामध्ये इथे लॉकर ठेवणार आहे ते. हा ऑर्गनायझर ट्रे आहे. हे नॉर्मल 2 ड्रॉवर आहेत. इथे शेल्फ केलेत आणि इथे कमी हँगर्स, आपण हँगरला कमी कपडे अडकवतो त्याच्यामुळे हे कमी सेक्शन केलेत. खाली हे ग्लास ड्रॉवर आहेत. याला समोर अजून ग्लास येणार आहे आणि इथे एक शेल्फ आहे. या साईडला हँगर सेक्शन नाही दिलाय. इथे फक्त शेल्फ आहेत. तर जसे क्लायंटची रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आम्ही करतो. थीम आम्ही वुडन आणि थोडंसं पिस्ता कलर घेतला लॅमिनेटचा. आणि याच्या बेडबॅगच्या मागे इथे आम्ही वॉलपेपर लावणार आहे. आणि या साईडला एक स्टोरेज आहे. इकडे ऍक्च्युली आम्हाला खटकी आली होती. तर त्या खटकीमध्ये काय स्टोरेज करायचं त्यामुळे आम्ही इथे आपल्या हँगिंग क्लॉथ्स असतात ते अडकवण्यासाठी केलंय.